एका वस्तूची किंमत 10% वाढली व पुन्हा दुसऱ्या वर्षी 20% वाढली तर एकत्रित वाढ किती असा प्रश्न विचारलेला आहे। आता याच्यासाठी शॉर्ट ट्रिक सांगणार आहे, कशा पद्धतीने करायचं ते बघूयात। आता वस्तूची सुरुवातीला किंमत किती घेऊयात आपण, 100 घेऊयात आणि वाढ किती वेळा झालेली आहे, 2 वेळा। म्हणून काय झालं बघा, पहिल्यांदा काय झालं, वस्तूची किती टक्के वाढ झालेली आहे, 10%। म्हणजेच किती झाले, 100 वरती 10 वाढले म्हणजे किती झाले, 110 झाले। दुसऱ्या वर्षी किती झालेली आहे, 20%। म्हणजेच काय झाले, 100 अधिक 20 झाले म्हणजे किती झाले, 120 झाले। आता काय करायचंय बघा, एक घर सोडून पॉइंट द्यायचा आहे। इथे एक घर सोडून एक पॉइंट दिला, इथे एक घर सोडून एक पॉइंट दिला। आता पॉइंटच्या इकडे 0 आला म्हणजे याची किंमत काही राहिलेली नाही। आता काय करायचं आहे बघा, हे 11 आणि हे 12 यांचा काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे। म्हणजे 11 गुणिले 12, 11 गुणिले 12 केलं तर उत्तर किती येईल तुमचं, 132 येईल। उत्तर किती आलं, 132 आलं। आता 132 मधून काय करायचं आहे, 132 मधून 100 वजा करायचं आहे। नेहमी आता काय करायचं अशा गणितामध्ये, या ट्रिक मध्ये 100 हे नेहमी वजा करायचे आहेत। आता 132 वजा 100 केलं तर उत्तर किती आलं, 32 आलं। उत्तर किती आलं, 32 आलं। 32 काय आहे, हे अधिक आहे, अधिक आहे। आता अधिक आलं म्हणजे काय झालेलं आहे, हे वाढ झालेली आहे। म्हणजे दुसऱ्या वर्षी 20% वाढली तर एकत्रित वाढ किती आहे, एकत्रित वाढ ही 32% आहे।